नमस्कार. कधी विचार केलाय का की रस्त्यावर भाजी विकणारे आणि एखाद्या मोठ्या कंपनीत काम करणारे यांच्या कामात आणि आयुष्यात इतका मोठा फरक का असतो? चला तर मग आज आपण कामाच्या जगातल्या याच दोन पूर्णपणे वेगळ्या बाजू समजून घेऊया, संघटित आणि असंघटित क्षेत्र. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे नाही का? आणि याचं उत्तर शोधताना आपण दोन वेगवेगळ्या जगात प्रवेश करतो. एक असं जग जिथे नियम आहेत, सुरक्षा आहे, आणि दुसरं असं जिथे फक्त अनिश्चितता आहे. चला, हा फरक नेमका काय आहे तेच सविस्तरपणे पाहूया. तर सुरुवात करूया त्या पहिल्या जगापासून. संघटित क्षेत्र नावावरूनच थोडा अंदाज येतो, नाही का? हे एक असं क्षेत्र आहे जे पूर्णपणे संरचित आणि नियमांनी बांधलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संघटित कामगार म्हणजे असे कर्मचारी ज्यांच्या कामाला, त्यांच्या हक्कांना कायद्याचं एक भक्कम कवच असतं. त्यांच्या नोकरीच्या अटी काय असतील, कामाचे तास किती असतील, पगार किती मिळणार, हे सगळं काही अगदी स्पष्टपणे ठरलेलं असतं. मग ह्या क्षेत्राची काही खास वैशिष्ट्ये काय आहेत? बघा, इथे प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत होते. नोकरीही तुमच्या पात्रतेनुसार मिळते, कामाचे तास ठरलेले असतात, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय सुविधांसारखी सामाजिक सुरक्षासुद्धा दिली जाते. या सगळ्यामुळे एक स्थिर आणि सुरक्षित कामाचं वातावरण तयार होतं. आणि अर्थातच आर्थिक सुरक्षा हा ह्या क्षेत्राचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहे. विचार करा, दर महिन्याला निश्चित पगार, पगारी सुट्ट्या, वेगवेगळे भत्ते आणि निवृत्तीनंतर पेन्शनची सोय, या सगळ्या गोष्टींमुळे कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला एक स्थिर आणि चिंतामुक्त भविष्य मिळतं. बरं, मग ही सुरक्षा नेमकी दिसते कुठे? तर मोठ्या खाजगी कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये, शाळा कॉलेज, बँका आणि अगदी आपलं सैन्यदल. ही सगळी संघटित क्षेत्राची उत्तम उदाहरणं आहेत जिथे प्रत्येक काम नियमानुसारच चालतं. चला, आता आपण नाण्याची दुसरी बाजू बघूया, असंघटित क्षेत्र. हे एक असं जग आहे जे खूप खूप विशाल आहे, पण नियमांच्या पलीकडचं आणि बऱ्याच अंशी अनियंत्रित आहे. म्हणजे नक्की कोण हे असंघटित कामगार? तर सोप्या शब्दात सांगायचं तर हे असे लोक आहेत ज्यांच्या कामावर कुठल्याही कायद्याचं किंवा संस्थेचं नियंत्रण नसतं. ते रोज कमावतात आणि रोजच्या गरजा भागवतात. त्यांच्या कामाची कोणतीही निश्चित हमी नसते, कोणतीही सुरक्षा नसते. आणि हे क्षेत्र खरंच खूप विशाल आहे, इतकं मोठं की ते मोठ्या प्रमाणावर सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेरच काम करतं. खरं तर आपल्या देशातले बहुसंख्य कामगार याच क्षेत्रात काम करतात, हे एक वास्तव आहे. याची उदाहरणं तर आपल्या आजूबाजूला रोजच दिसतात. आपल्या घरात काम करणारे, शेतात राबणारे शेतमजूर, रस्त्यावर भाजी विकणारे, गाडी दुरुस्त करणारे मेकॅनिक किंवा हातगाडीवरून वस्तू विकणारे विक्रेते, हे सगळेजण याच असंघटित क्षेत्राचा एक भाग आहेत. तर आतापर्यंत आपण दोन्ही क्षेत्र समजून घेतली. आता जरा यांची थेट तुलना करूया. एका बाजूला आहेत सुविधा आणि दुसऱ्या बाजूला आहेत समस्या. हा फरक किती मोठा आहे ते आता आपल्या लक्षात येईल. हा तक्ता बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होतंय. संघटित क्षेत्रात पगार, कामाचे तास, सुविधा आणि सुरक्षा या सगळ्याची हमी आहे. आणि याच्या अगदी उलट असंघटित क्षेत्रात सगळंच अनिश्चित आहे. पगार कमी, तोही अनियमित, कामाची वेळ नाही आणि सुरक्षेचं तर नावच नाही. आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे कायद्याचं संरक्षण नसल्यामुळे इथले कामगार शोषणाला अगदी सहज बळी पडू शकतात. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? यातून सगळ्यात महत्वाचा कोणता मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा? या दोन्ही जगांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो फक्त एका गोष्टीमुळे, कायद्याचं संरक्षण. संघटित क्षेत्रात ते आहे आणि असंघटित क्षेत्रात ते नाही. आणि याच एका गोष्टीमुळे सामाजिक सुरक्षा आणि कामगारांच्या हक्कांमध्ये खूप मोठी दरी निर्माण झालीय. आणि हाच फरक आपल्याला एका खूप मोठ्या आणि गंभीर प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो, की जेव्हा देशातले कोट्यावधी कामगार कोणत्याही औपचारिक सुरक्षा कवचाशिवाय काम करतात, तेव्हा एक समाज म्हणून त्याचे आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होत असतील, यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.